तर आजची आपली रुचकर बिर्याणी कुठची आहे? चिकन तंदुरी. आपण इथे 5 लेग पीस घेतलेले, साधारण आपण 1 किलो चिकन घेतलेली आहे. त्याला आपण घेणार आहोत 6 टेबलस्पून स्ट्रेन दही, म्हणजे दही चाळणीत घालायचं आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचंय. त्यानंतर आपण इकडे घेतोय 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. त्यानंतर 1 लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 टीस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून आपला नेहमीचा मिक्स मसाला, मीठ चवीप्रमाणे आणि तंदुरी कलर ऑरेंज रेड कलर साधारण अर्धा चमचा. आणि हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित त्या चिकनला लावून घ्यायचंय. आणि आपण जे चिकनचे लेग पीसेस घेतले त्याला आपण सुरीने थोडेसे कट्स दिलेले आहेत. आता आपल्याला हे 1 तास असंच ठेवायचंय. त्यामुळे काय होतं, चिकनला तो मसाला लागला जाईल, पूर्ण ते मुरलं जाईल सगळं. तर आपल्याला काय करायचं, आता 1 तास वाट बघायची. 1 तास झालेला आहे. आता आपण ही चिकन शिजवून घ्यायची आहे. गॅस चालू करूया. ह्याच्यात आपण तेल तूप काही नाही घालत आहे, असंच शिजवायचं आहे, कारण दह्याचं पाणी सुटणार आहे. ह्याच्यावर झाकण द्यायचंय आणि शिजून द्यायचंय. एक 10 ते 15 मिनिटं वाट बघायची. बघूया आपली तंदुरी तयार आहे का. चिकन शिजलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. आपण प्लेटमध्ये काढूया. ती थंड होऊन द्यायची. थंड झालेलं आहे. आता आपण हे ग्रिल करून घेऊया. आपण इकडे सळी घेतलेली आहे. आणि असे भाजून घ्यायचे. आज आपण स्ट्रीट स्टाईल मटन सीख कबाब कसे बनवतात ते बघूया. तर ह्या मटन सीख कबाबसाठी इथे मी 1 किलो मटन खिमा घेतलेला आहे. तर ह्या मटन खिम्यामध्ये साधारण 800 ग्राम मटन मिन्स आहे आणि 200 ग्राम चरबी आहे त्याची. आपण चरबी ह्या कारणासाठी घेतो म्हणजे कबाब छान आपले घट्ट बाइंड होतात आणि शिवाय त्याची चव पण छान येते. 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 टीस्पून आल्याची पेस्ट, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला. आता ह्यात आपण साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून धण्याची पूड घालून घेऊया. 1 टीस्पून जिऱ्याची पूड, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 2 टेबलस्पून कच्च्या पपईची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. हे मी आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते.
आता ह्याच्यात आपण अर्धा टीस्पून हळद आणि साधारण 1 टेबलस्पून लाल तिखट घालूया. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमधनं फिरवून एक छान पेस्ट करून घेऊया ह्याची. जास्तही आपल्याला वाटायचं नाहीये. हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा उरलेला खिमा त्याच पद्धतीने आपण एक छान पेस्ट करून घेऊया. आता ह्याच्यात आपण एक अंड घालून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित बाइंड होऊन जाईल. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्याला आपण झाकण लावून फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास ठेवून घेऊया. आपण हा खिमा साधारण 1.5 तास मॅरिनेट करायला ठेवला होता. तुम्ही जितकं जास्त वेळ मॅरिनेट कराल तितकं ते जास्त छान लागेल. आता ह्याला आपण स्क्यूअर्सवर घालूया. माझ्याकडे इथे वुडन स्क्यूअर्स आहेत कारण आपण हे सीख कबाब पॅनमध्ये करणार आहोत. तुम्ही लोखंडाचे स्क्यूअर्सही घेऊ शकता. एक छोटा गोळा ह्या खिम्याचा घेऊन त्याला चांगला आपण लांबट रोल करून घेऊया आणि मग त्यात आपण हा स्क्यूअर मधोमध आत घालून ग्रिल पॅनवर ठेवून देऊया. इथे मी एक ग्रिल पॅन ऑलरेडी तापवत ठेवलेला आहे. आता ह्याच्यात आपण साधारण 1 टेबलस्पून तूप घालूया ग्रिल पॅनवर म्हणजे छान ग्रिल होतील. गॅसचा फ्लेम मी मीडियमवर ठेवते आणि हे प्रत्येक साईडवर 5-5 मिनिटं आपल्याला ग्रिल करायचं आहे. आपण हे सीख कबाब जवळजवळ 20 मिनिटं ग्रिल केलेले आहेत आणि हे आता सर्व करायला तयार आहेत. हे एका सर्विंग प्लॅटरवर काढून घेऊया. हे स्ट्रीट स्टाईल मटन सीख कबाब तुम्ही नान किंवा कोशिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. ही रेसिपी फार इझी आहे तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा. तर आज मी तुम्हाला दाखवते घरच्या घरी प्रॉन्स कोळी वड्या कसा करायचा. सुरुवात करूया. इकडे मी थोड्याशा मोठ्याच कोलंब्या घेतलेल्या आहेत आणि त्या साधारण 15 ते 20 आहे आणि त्याला मी कोथिंबीर आणि लसूण आणि मीठ हे लावून ठेवलेलं आहे. आता ह्यात आपण दुसरे इन्ग्रेडियंट्स घालूया. इथे घेते मी 3 टेबलस्पून चण्याचं पीठ. जर वाटलंच तर मी पुन्हा अजून ऍड करीन पण सध्या आपण 3च घेऊया. 3 टेबलस्पून चणा पीठ घेतलेलं आहे. त्यात घालणार आहोत 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने थोडासा कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर आपण इकडे घेऊया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि 1 टेबलस्पून आलं आणि लसूण आपण मी वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं की मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे ऑलरेडी. तर आता ह्या फक्त पिठापुरतं मी थोडंसं मीठ घालणार आहे ह्याच्यात. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण हे तळून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या ह्या कोलंब्या तळायला टाकलेल्या आहेत आणि आता ह्या छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात. तोपर्यंत आपल्याला थोडीशी वाट बघायची.
छान असे झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. गरमागरम प्रॉन्स कोळीवडा तयार आहेत. आपण आता हे छानपैकी सर्व करून घेऊया. गरमागरम प्रॉन्स कोळीवडा तयार आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता मुद्दामून रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रॉन्स कोळीवडा खायची अजिबात गरज नाही. तुम्ही घरी करायची आहे. तर मी आज तुम्हाला दाखवते चिकन लॉलीपॉप. इथे मी चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळतात. त्याला आपण लावूया 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश, साधारण ते 300 ते 400 ग्रॅम आहे. 1 टेबलस्पून चिली सॉस आणि 1 टीस्पून सोया सॉस. मीठ चवीप्रमाणे. आता हे मिक्स करायचंय आणि ह्याला हे लावून एक साधारण तुम्ही 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचंय. हे सगळं सॉसेस आणि आलं लसूण क्रश जे आहे ते मी लावून ठेवलेलं आहे आणि आता 15 मिनिटं आपण असंच त्याला बाजूला ठेवणार आहोत. दुसरा बाउल घेऊया. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर, 2 टेबलस्पून मैदा, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून चिली सॉस, 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश, थोडासा तंदूर कलर 1/4 टीस्पून, पुन्हा मीठ चवीप्रमाणे थोडंसं आणि 2 अंडी. आणि आता हे छानपैकी मिक्स करायचे बॅटर. हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे जे मॅरिनेशन करत ठेवलं होतं आपण ते ह्यात घालणार आहोत. आणि ही मी तुम्हाला इझी पद्धत दाखवते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण मी अशा प्रकारे करते. आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. आधी मी थोडंसं टाकून बघते. फक्त तेल तापलेलं आहे. गॅस कमी करायचंय आणि ते छानपैकी तळून घ्यायचे. लॉलीपॉप तयार आहेत. आता मी ते काढून घेते. चिकन खाणाऱ्या लोकांसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. कारण जे लोक चिकन वगैरे खात नाही पण गाडीवर जाऊन आणि हॉटेलमध्ये जाऊन नक्कीच चिकन लॉलीपॉप टेस्ट करतात. त्यामुळे खास तुमच्यासाठी रेसिपी आहे. तर आज मी तुम्हाला दाखवते मटण कबाब. आपण सुरुवात करतोय मटण शिजवण्यापासून. आपण ह्यात 3 टेबलस्पून ऑइल घेतोय. तेल तापलेलं आहे. 2 टेबलस्पून आपण घेतले आलं आणि लसूण क्रश, त्यानंतर कोथिंबीर, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून धणा पावडर, 1 टेबलस्पून मिक्स मसाला, मीठ चवीप्रमाणे. आता आपण चण्याची डाळ घेणार आहोत. ही डाळ आपण एक अर्धा तास भिजत ठेवलेली आहे आणि 5 टेबलस्पून आहे. आणि आता मेन गोष्ट मटण. आपण इथे घेतले मटणाचा खिमा, साधारण अर्धा किलो आहे हा. आता आपण हे सगळं मिक्स करूया. कारण तो मटणाचा खिमा घेतलेला आहे त्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स लागले गेले पाहिजेत. आपण यात थोडंसं पाणी घालूया. हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचंय. आणि आता कुकरला झाकण लावून आपण ते साधारण 5 ते 6 शिट्या घ्यायच्या. त्याला गॅस मोठा करायचा आहे. शिट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर थंड व्हायची वाट बघूया.
आपण हे मिश्रण कुकरमधनं काढलेलं आहे आणि कढईत घातले आणि आता हे आपल्याला पूर्णपणे ड्राय करायचंय. तर आपण गॅस सुरू करूया आणि पूर्ण गोळा होईपर्यंत तो फिरवायचा आपल्याला. हे बघा किती छान गोळा झालेला आहे. पूर्ण मी सांगितल्याप्रमाणे असा गोळा तो पूर्ण फिरतो आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचंय. नंतर आपल्याला ते मिक्सरला लावायचंय. आता आपल्याला मिक्सरमधनं काढायचा तो. आता आपल्याला ह्यात थोडेसे ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. आपण बघूया झालंय का. छान बारीक झालेलं आहे आणि काढून घेऊया. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय करूया, इकडे अंडी घेतली ती फोडून घेऊया. आणि यात थोडंसं मीठ घालायचंय आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे झालंय. आता आपण ब्रेड क्रम्स पसरून घेऊया. ह्या मिश्रणात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आता आपण ह्याचे छोटे छोटे कबाब करूया. जास्त मोठे पण नाही करायचेत. आता हे झालेलं आहे. आता आपण गॅस सुरू करूया आणि थोडं तेल तापून घेऊया. आपल्याला शॅलो फ्राय करायचंय. तेल तापतंय तोपर्यंत आपण हे अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून आपण ब्रेड क्रम्स मध्ये त्याला घोळवायचे आहेत. आपल्याला हे कबाब दोन्ही साइडने लालसर रंगावरती शॅलो फ्राय करायचे आहेत. हे झालेले आहेत एका साइडचे. आता हे आपण काढून घेऊया. असेच आपण दुसरे आहेत ते पण शॅलो फ्राय करून घेऊया. आता आपण हे झालेत ते काढून घेऊया. या कबाबचा रंगही सुंदर आणि सुगंध तर त्याही पेक्षा सुंदर. आजची आपली रेसिपी आहे थोडीशी वेगळी आहे. त्याचं नाव आहे बोंबील चिली. तर चला सुरुवात करूया. बोंबील चिली करायचंय तर सुरुवातीला आपल्याला एक बॅटर बनवायला लागणार आहे. त्यासाठी आपण घेऊया 2 ते 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. त्यानंतर आपण इथे घेतोय मैदा 4 टेबलस्पून, थोडंसं मीठ चवीप्रमाणे. त्यानंतर आपण घेतोय काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून. आपण इथे सिझनिंग क्यूब्स घेतोय तो घालूया आपण. चुरा करून घेतलेला आहे मी. त्यानंतर चिली सॉस 1 टेबलस्पून. यात थोडंसं पाणी घालूया आपण आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. यात थोडंसं पाणी ऍड करूया. आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे की अगदी पातळ पण नाहीये आणि जाड पण नाहीये. म्हणजे आपण बटाटे वड्याला करतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, आधी तेल तापवून घ्यायचंय आणि मग आपल्याला बोंबील ह्याच्यामध्ये डीप करून
आपल्याला ते फ्राय करायचे आहेत, शालो फ्राय करायचे आहेत. तर आपण काय करूया, आता एक पॅन घेऊया आणि तो गरम करायला ठेवूया. मी इथे एका बोंबलाचे 2 तुकडे केलेले आहेत, ह्याच्यात डीप करायचे. आता आपण हे काढून घेऊया, दोन्हीकडनं झालेले आहेत 4. आणि अशा प्रकारे बाकीचे पण बोंबील आहेत ते मी शॅलो फ्राय करून घेते. हे झालंय, आता आपण काढून घेऊया. मी ऑलरेडी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. आपले बोंबील जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत. आता आपण चिली बनवायला घेऊया. त्यासाठी आपण घेतोय 2 टेबलस्पून तेल. तेल तापलेलं आहे, त्यावर घालूया आपण आलं लसूण बारीक चिरलेलं. त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात अशा उभ्या उभ्या चिरून, आणि जास्त तिखट पण नाही घेतलेत. त्याच्यानंतर आपण इथे घेऊया पातीचा कांदा. त्यानंतर आपण घेऊया काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून. अशी थोडीशी चटपटा झाली पाहिजे, एकदम माइल्ड नाही करायची. आधी मी इन्ग्रेडियंट्स टाकते आणि नंतर मी तुम्हाला सांगते की ही रेसिपी मला कशी सुचली. त्याच्यानंतर सीझनिंग क्यूब्स अर्धा. आपण जेव्हा सीझनिंग क्यूब्स घालतो तेव्हा लक्षात ठेवायचं की मीठ थोडंसं कमी घालायचं. त्यानंतर सोया सॉस 1 टेबलस्पून, चिली सॉस 1 टेबलस्पून, मीठ चवीप्रमाणे, कारण आपण बोंबील फ्राय केले त्याच्यामध्ये पण त्या बॅटरमध्ये मीठ होतं ऑलरेडी, म्हणून थोडंसं कमी घातलंय. त्यानंतर आपण घेऊया याच्यामध्ये सिमला मिरची मी 2 घेतलेत, लांब्या लांब्या चिरून घेतलेल्या आहेत, आणि थोडासा पातीचा कांदा आता आणि थोडासा नंतर. आता गॅस मोठा करायचा आहे आणि आपण ह्याला सॉटे करायचं आहे. आमच्याकडे माझ्या दोन्ही मुलांना ही रेसिपी खूप आवडते आणि मी एकदा दोनदा त्यांना ऑर्डर करताना बघितलं आणि म्हटलं जरा बघू दे रे काय ते तुमची बोंबील चिली आहे ती, आणि मग मी बघितली आणि त्यावरून मी स्वतः ही रेसिपी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की ताई ही तुम्ही वेगळी दाखवली, तर ही मी माझ्या स्टाईलनी बोंबील चिली केलेली आहे. तुम्हीही करून बघायची आणि मला सांगायची बरोबर आहे की नाही. आता छानपैकी परतून घ्यायचंय. आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण हे बोंबील जे फ्राय करून घेतलेले ते आपण त्यात घालूया. एकदम सगळे घालायचे नाहीत, नाहीतर काय होतं तो सुरा होतो. बस त्याला असं सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, म्हणजे ती टेस्ट येते मग. आणि ह्यावर आपण घालूया थोडासा पातीचा कांदा. बस आपली रेसिपी तयार आहे. आता ही रेसिपी ना सारखी परतायची नाहीये, कारण सारखी परतली तर ते बोंबील तुटणार आहे. म्हणजे अगदी तुम्ही जेवायला बसणार त्याच्या अगोदर ही करायची, कारण जास्त कोट केल्यावर त्याला ते कॉर्नफ्लॉवर चांगलंही लागत नाही. त्यामुळे ही अशीच ओके आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करून घेऊया. गरमागरम बोंबील चिली तयार आहे.